ते चेक करून देतात कुठे काय फॉल्ट आहे काय, जसं लहान बाळाच्या हातात बसेल. तर हे फायनल केलं आहे मी. अप्रतिम आणि खरोखर दोघांनी चांगला रोल केला. ॲज रिअली. गुड मॉर्निंग. तर आत्ता उठले म्हणजे 10 वाजता उठले. तर कृषिकाच्या सुट्ट्या चालू आहेत. म्हटलं आधी झोपले नाही कारण का लवकर उठायचे, क्लास वगैरे असायचा. मध्यंतरी एप्रिलपर्यंतचा क्लास चालूच होता आणि म्हटलं आता 15 दिवस राहिले तर रुटीन चालू आहे, मस्त झोपून घेऊया. आणि कृषिका इथे एका साईडला ड्रॉइंगचं खोलून बसली आहे, नाश्ता करते आहे, तिचं आवडतं गट्टू चिंकी बघते आहे. आणि मी दूध तापत ठेवलं आहे. तर म्हटलं आज जेवण काय करायचं. डाळ भात भाजी चपाती खाऊन खरंच खूप कंटाळा आला आहे. इथं गरमीतनं जेवण संपत नाही. म्हटलं सकाळीच मला बेडवर असं म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया. आधी दाल खिचडी ठरवली, नंतर म्हटलं नको दाल खिचडी नको, खूपच सुका होईल. पण नंतर ठरवलं की आज पावभाजी बनवूया. खूप दिवस बनवली नाही, तर आता भाजी जाऊन घेऊन येते मी घालून. खाली भाजीला जाता आता हा शर्ट आहे किरणचा, तो थोडा मोठा आहे, तो व्यवस्थित करून आणायचा आहे टेलरकडून. तर तो शर्ट पण देते, भाजी पण घेते. नशीब खाली भाजीवाले चालू आहेत. मध्ये गावी गेले ते बंद होते. तर आत्ता आली आहे भाभीकडे शर्ट घेऊन. भाभी 1 महिना गावी गेलेली का गावी. माझा एक ड्रेस आहे तो पण अल्टर करून द्या आणि हा किरणचा शर्ट आहे तो पण दे करून. तर मागच्या टायमिंगला मी किरणचा शर्ट इथनंच अल्टर करून गेलेला भाभीकडून. तर थोडासा शॉर्ट झालेला. म्हटलं भाभी माझ्यासमोरच कट कर. भोपळी, मिरची, गाजर, वाटाणा, फ्लॉवर सगळे मिक्स दे. काय काय लिंबू कसा. हां बस झाला. तर भाजी घेतली, मसाला पण मागाशीच घेतला काकांकडे. आणि आता घरी पोचते. किरण बोलते वरच्या रूममध्ये ये, ते बेड घेऊन जा, कारण का गादी काढली होती आम्ही. बेड घ्यायच्या आधी आमची गादी होती माळ्यावर न काढून तिकडे झोपायला नेली होती. तुला इथं अडचण होते, ती परत माळा आता व्यवस्थित लावलं तर माळ्यावर टाकून दे. त्याने गादी आणलीच वरनं. तर आत्ताच पावभाजी बनवून झाली आणि आम्ही चाललो आहे मार्केटला. मला मटका त्या दिवशी आणि खोटा बोलला आणि फिश मार्केटला घेऊन गेला. तर आता भेटतोय का बघू. आणि त्याच्या शूजला पॉलिश पण करायची. काय बघतच नाहीत, लोकांचे कपडे आहेत काय आहेत. हाताला केवढा काढला मी. कशाला लागला. मॅक्सीला लागलाय. नशीब नाही लागला, पण असं लावलेला होता. ही पोरं बघ नाही चला. ठेवायचं जागा आहे, चलो ठेवायचं जागा आहे. कपडे घातलेले ना इथे हिरा नीला पकड. तर आता बघते तर आमच्या इथे नवीन दूध डेअरी ओपन झाली. टेन्शन गेलं मला, पनीर वगैरे आणायला पुढे जायला लागायचं. तर नशीब इथेच ओपन झालंय. 1 लिटर दूध पे 1.5 लिटर दूध फ्री. अरे स्टेशनला आहे, इथला नाही आहे. स्टेशनला नवीन झाले. त्या दिवशी मी बँकेत गेलेली ना, स्टेशनच्या बाहेर पण आहे स्टेशनवर. तर चुनावटी स्टेशनला आलो आहे, कारण का किरणची जे शूज आहेत त्यांनी घेतलेले ते माळ्यावरून काढून दिलेत. त्याला पॉलिश करायचं आहे. तर चुनावटीत कुठेच नाही. नेमकं आम्हाला स्टेशनवर मला माहिती आहे, त्या दिवशी बँकेत गेलेली तेव्हा कळलं की तिथे आहेत. त्या शूजचा कलर आहे मोरपिसी आणि ते बोलतात पूर्ण कलर चेंज करायला लागेल म्हणजे पॉलिशचा. त्यामुळे किरण नको बोलला आणि रिटर्न निघालो. आलो है का मटका दो बघू. अंकल उस दिन का मटका है कि गया. कौन सा मटका. उस दिन दिखाया ना आपने. छोटा था का बड़ा था. छोटा था मीडियम साइज का. मीडियम साइज का चाहिए, ज़्यादा छोटा नहीं. हाँ एक है. कितना बोले आप उस दिन. उधर भी है. उधर वो देखो बीच में ये वाला, वो बाजू वाला. उसका कितना है. 350 का. बस कितना लीटर का है वो. 7 लीटर. टेढ़ा क्यों है. ना ऐसे ही आते सब. त्याला दिसायला पण मोठा दिसतो आणि डिझाईन पण आहे. ये कितना लीटर है. दोनों सेम है. थोड़ा सा बड़ा है. बरोबर आहे. ते चेक करून देतात कुठे काय फॉल्ट आहे काय. तर काल आंबे बघून गेली होती, तयार नव्हती. आता आला ही पेटी. ते आत्ता आले. हो आता आलं.
काल बघून गेली होती पण तयार नव्हते बोलले. नाहीच ना ते बघ तसेच आहेत ते आता 2 दिवस जाणार. छोट्या पोळ्यात काय करूया, थोडे छोटे आहेत. कसे आहे काका? 300 रुपये डझन. आता मला नंतर येऊन घेऊन जाते एक पेटी. कसं घेऊन जाणार मटक्या हातात? 2 डझनची पेटी बनवून देतो तुला इथे. ते पुढे घरीच जाणार ना. हां आता रिटर्न येऊ काय घ्यायला? नको कशाला जाऊन हिला सोडून यावं तर मी तोपर्यंत पॅक करतो. चालेल, कारण का मला यायचं रिटर्न खाली पाव घ्यायला. तुम्ही पेटी बनवून ठेवा, मी घ्यायला ये येते. ये ये लगेच येते 10 मिनिटात. 5 तर आता रिटर्न खाली आली. मटका घरी ठेवला आणि आंब्याचे 2 डझन ऑर्डर दिली किरणने. त्या काकांकडे सांगितलं की 2 डझन हवेत आम्हाला आता खायचे आहेत आणि रेसिपीसुद्धा बनवायची आहे. तर रिटर्न मी ते खाली घ्यायला आले आणि मला आज पावभाजी केली तर पाव पण घ्यायचे आहेत. म्हटलं पहिले घरी जाऊन मटका ठेवून आले. 700 रुपये ना, तर स्कॅनरवर मारू ना. कुठल्या? संगीता नाव येतं आहे हो चालेल. त्याच्यावरच ना. हो हो. चला आंब्याची पेटी घेतली आहे. हो हो, एक काम करा, अजून 2 द्या, पूर्णच करून टाका. 2 लाद्या द्या पूर्ण, परत राहिले तर आत्ता जेवण वगैरे झालं आणि वरच्या रूममध्ये चाललो आहे कारण का आज रेसिपी शूट करायची आहे. त्यासाठी ते बघा हातात किती सामान आहे. माईक आहे, मोबाईल आहे, चावी आहे, मेकअपचं आहे आणि खांद्यावर किरणची टी शर्ट आहे. ते दोघं आधीच आले, क्रिशिका आणि किरण. बाप बेटी पळून आले, टाळा लावायला लागेल म्हणून. तर आत्ता जेवण वगैरे वरच्या रूममध्ये आलो, सगळं सामान आणलं आणि आता रेसिपीची तयारी करायची, म्हणजे शूट करायचं आहे. सगळं इथे सामान आणून ठेवलं आहे. काय तुझं बोल, एकदाचं बोल. काय? तो ग्लास मी नंतर देणार, तो काचेचा, तो फुटणार, देणार नंतर. सगळं इथे मांडून ठेवलं आहे पण आता शूट करायचं बाकी आहे. काय बोलतात रे ह्याला? डिफ्यूजर. तेल टाकलेलं आहे त्याने. तेल नाही टाकले, मग स्मेलवाला ऑइल असतं ते. ओके तेल फक्त नाही. ओके चला. तर आत्ताच भरपूर साऱ्या रील शूट केल्या किरणची, माझी रेसिपीची आणि फ्रेश वगैरे झाली, चहा घेतला आणि आता मी चालले मार्केटला कारण का मम्मीसोबत. कारण का माझ्या मामाच्या मुलाला मुलगी झाली आहे गावी, तर बारशाला जायला तर भेटणार नाही आहे कारण की एक दिवस लगेच त्याच्या आदल्या दिवशी किरणचा बड्डे आहे, लगेच पॉसिबल नाही जायला. तर तिला छोटंसं गिफ्ट वगैरे घ्यायचं आहे त्यासाठी मार्केट. तर आत्ताच मार्केटमध्ये पोचलो आहे. मम्मी सोनाराकडे येऊन मगाशीच थांबले पण मी जरा घरातलं आवरत होती, निघतच होते आणि हिने रडून रडून स्लाईम घेतलं. दाखव, स्लाईम क्ले घेतलं आहे तिला. क्ले आणि स्लाईम शिवाय काय दुसरं खेळणंच नाही. चल तुला बघते आणि पडली असते, आता धावते. काय असं पाय बसलीस काय? अगं ही दुसरी पण बसलेली, मी ही बोला अशी का बसलेली? चला तू बसली, तुला आवाज देणार की तू गेली पुढं? स्वतःच्या इथे पोचलोय, गर्दी नाही. चल नुसती रडत बसते हे अड्या. बघ, बघू इकडे, बघू तोंड बघू, अशी का रडते? चालू आहे, नशीब एसी चालू आहे. तू तयारच आहेस? तर आम्ही आलो आहे आता. हे वाळे आहेत ना, हे मजबूत. दाखव अजून डिझाईन. तर खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, सगळं महाग झालं आहे पण छोटासा ब्रेसलेट मिळाला, एकदम नाजूक आहे, जसं लहान बाळाच्या हातात बसेल. तर हे फायनल केलं आहे मी. छान आहे ना मम्मी? तर आत्ता आलो आहे बारकीसाठी फ्रॉक बघायला. अल्पेश कुठे आहे? बाहेर आहे गेला. अरे तेव्हा अल्पेशच नाही आहे. ये कलर मस्त आहे का? काय लिहिले? वंडरफुल. हां छान आहे मम्मी, घेतलंस तू घ्या, मस्त वाटेल. तर खूप मस्त मस्त फ्रॉक आहेत. एंजल कॉटनचं आहे आणि प्युअर कॉटन. हां आराम से. वाव क्यूट आहे ना मम्मी? हा हा छोटा आहे ना. तर आत्ताच मम्मीकडे आलो मार्केटमधनं, फ्रॉक वगैरे घेतला, काय थोड्याफार वस्तू घेतल्या. थोडं दमायला झालं ना की कृषिकाने पाणीपुरी घेतली तिथे आणि आता खाऊन पण झाली. आता गेले हात धुवायला. तर आम्ही चहा पियत बसलोय. मला सवय आहे मम्मीकडे आले की चहा प्यायची संध्याकाळची. तर आता मम्मीकडून निघाले, जेवले वगैरे, बारकीसाठी छान अशी छोटीशी शॉपिंग केली कारण का मी गावाला नाही जाणार पण मामीकडे तिच्यासाठी पाठवून देणार आहे गिफ्ट. कारण की किरणचं बड्डे आला आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी बारसं, कसं पुसणार काय. आणि आता इथून निघते मम्मीच्या इथून. चला
तर किरणचा शर्ट अल्टर करून झाला आहे तर घरी घेऊन चालले हो काय ना तिकडे आलो. आणि हे सर आपली रील बघतात कशी वाटते? खूप अप्रतिम आणि खरोखर दोघांनी चांगला रोल केला. ॲज रिअली अमेझिंग. कुठली रील पण मला भरपूर आता सारं ही जी रील मी बघितलं ते 100 रुपये मागतोय, 200 रुपये मागतोय. अरे हां हां त्या रीलमध्ये जी ॲक्टिंग असते ना, जे खरोखर एक गुणवंत ॲक्टर असतात त्याप्रमाणे तुम्ही ते केलं. म्हणजे असं वाटतं एकदम जसं घडतोय समोर. हां. आय लव्ह युअर ॲक्टिंग डेफिनेटली. थँक्यू अँड आय होप इन फ्युचरमध्ये पण तुम्ही असेच चांगले रील करा आणि खरोखर त्या रील्समध्ये काहीतरी शिकण्यासारखे असतं. म्हणजे हाऊ की एक लेडी कसं ते पैसे सेफमध्ये ठेवायला पाहिजे ते सर्व आवडण्यासारखं. बचत ॲप बचत ॲप बचत ॲप शिकूया. आय लव्ह यू ऑन द बचत ॲप. थँक्यू सो मच फॉर एंटरटेनिंग अस. थँक्यू. तर आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि आता सगळी थोडीफार बारकीसाठी शॉपिंग वगैरे केली. आणि एक गोष्ट म्हणजे वरच्या रूममध्ये मला जो पाणी प्यायचा मटका घ्यायचा होता किती दिवस झाले घेऊन फायनली आज घेतला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.